जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपये पडण्यास सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आणि त्याच्यानंतर याच्यासाठी नवीन अर्ज चालू कधी होणार आहेत। त्याच्यानंतर ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर ते पैसे का आले नाहीत आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेत परंतु त्यांना माहिती नाही की कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत। तर मित्रांनो, याच्याविषयी संपूर्ण आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे। हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता अर्थातच दीड हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये, ज्या काही पात्र महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आपण पाहिलं असेल। याच्यामध्ये कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर मित्रांनो, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे काही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते ती या योजनेचा लाभ घेत असतात। तर ह्या सर्व महिला याच्यापासून अपात्र करण्यात आल्या। आणि मित्रांनो, याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी नवीन अर्ज सुरू होणार आहेत का? तर मित्रांनो, याच्यासाठी नवीन अर्ज सुरू होणार आहेत, परंतु अर्ज चालू कधी होतील अशा प्रकारची कोणतीही तारीख शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही। तर मित्रांनो, याचे नवीन अर्ज कधी चालू होतील, याची तारीख कधी जाहीर होणार आहे, जर काही अपडेट आलं तर तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे अद्याप देखील जमा झाले नाही। त्याचं कारण काय? तर मित्रांनो, ज्या महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते, त्यांचे अर्ज पात्र झाले होते, मंजूर झाले होते, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप देखील पैसे जमा झाले नाही। तर त्याचं कारण काय? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नाही। तर हे आधार लिंक नसल्यामुळं तुमच्या खात्याला हे पैसे जमा झाले नाहीत। तर मित्रांनो, ज्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत तर अशा सर्व महिलांनी लगेच पोस्टाचं खातं काढून घ्या। हे खातं काढल्याच्या नंतर अवघ्या 24 तासामध्ये ते 2 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। तर याच्यामध्ये आता नेमके ह्या लाडकी बहीण योजनेचे पैसे पडलेले कसे बघायचे, कोणत्या बँकेमध्ये पडले हे कसे बघायचं, याची सविस्तर माहिती आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केला। चला तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले हे आपण बघूयात। याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी माय आधार लॉग इन या साईटवरती तुम्हाला जायचं आहे। याच्या ठिकाणी आल्यावर पहिल्या ठिकाणी बघू शकता माय आधार गव्हर्नमेंट या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉग इन हा पर्याय तुमच्यासमोर दिसेल, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि हा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो काही कॅप्चा कोड दिलेला आहे तर तो कॅप्चा कोड टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड टाकल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल, तर तो आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। हा OTP टाकल्याच्यानंतर परत तुम्हाला लॉग इन हा पर्याय दिला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमची आधारची प्रोफाईल लॉग इन होईल आणि ही लॉग इन झाल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर बरेच सारे पर्याय दिले। त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता, त्याच्यानंतर PVC आधार कार्ड तुम्ही मागू शकता, त्याच्यानंतर याच्यामध्ये आधार ॲड्रेस अपडेट करू शकता आणि शेवटी बघू शकता बँक स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा आधार नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बँक नेम म्हणजे आता तुमचे लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे नेमके कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले तर या बँक खात्यामध्ये जमा झाले। या ठिकाणी तुम्हाला जी बँक दाखवली जाईल त्याच बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले आहेत। त्याच्यानंतर खाली बघू शकता तुम्ही बँक स्टेटस, तर या ठिकाणी जर ॲक्टिव्ह असेल तर तुमचे पैसे 100% या बँकेत जमा झाले आणि जर या ठिकाणी इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते बँकेत जाऊन KYC करून घ्यायचे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती की कोणत्याही शासकीय योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।